नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वीर संभाजीनगर प्रतिष्ठानच्या वतीने वॉर्ड क्रमांक 108 मध्ये नागरिकांकरिता नववर्षानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आलं. मुलुंड LBS मार्गावरील संभाजीनगरमध्ये नववर्षानिमित्त वीर संभाजीनगर प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये मोफत डोळे तपासणी तसेच अल्प दरामध्ये चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली. तसेच 60 वर्षावरील विधवा महिलांसाठी सरकारी पेन्शन प्राप्त करण्यासाठी मोफत शिबिरही येथे राबवलं गेलं. वॉर्ड क्रमांक 108 मधील अमित विश्वनाथ आर्या व वीर संभाजीनगर प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हा उपक्रम येथे राबविला गेला. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. प्लॅटिनम हॉस्पिटलच्या सहकार्याने हा उपक्रम येथे राबविला गेला. तर अमित आर्या यांनी या उपक्रमाविषयी माहिती S9शी बोलताना दिली. आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून हे लोकांपर्यंत ही योजना पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. तर आज हे सकाळपासून वीर संभाजीनगरमध्ये नेत्र चिकित्सा झालेले आहेत. काही 400 लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. हाद्य चेकअप घेतलेला आहे, हार्टचा चेकअप घेतला त्यांचा, मग मोतीबिंदू घेतले त्यांच्या मोफत ऑपरेशन करण्यासाठी. ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. विधवा महिलांना जे काही पेन्शन सरकारी योजनेचे जे काही पेन्शन होते ते पेन्शन कसं काय आणायचं त्याच्यात ते मार्गदर्शन करण्यात आलेले आहेत. आणि ते मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना आम्ही पेन्शन ही लागू करून देऊया असं हे वीर संभाजीनगर प्रतिष्ठानचं तर्फे आम्ही आयोजित केलेलं आहे. साहेबराव शिंदे, यशवंत धागडे, अंकुश येवले, राजा पवार, दिलीप नटे, योगेश पार्टे, संतोष कुंभार यांच्या सहकार्याने हा उपक्रम संपन्न झाला. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. मुलुंड केशवपाडा परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असून स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे शौचालय दुरुस्तीची मागणी केली आहे. मुलुंड केशवपाडा परिसरामध्ये 3 वर्ष जुने असे सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयाचा वापर स्थानिक नागरिक करीत असून मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी या शौचालयाचा काही भाग खचला असून भाग मोडकळीस आला आहे. सदर शौचालयाची अतिशय विदारक अशी स्थिती सध्या निर्माण झाली असून ते कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. याच परिसरात विकासक मेसाई कन्स्ट्रक्शन मार्फत SRS सहकारी गृहनिर्माण संस्था अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकासकाचे काम प्रगतीपथावर असून सदर शौचालय सदरहू पुनर्वसन योजने अंतर्गत बाधित होत आहे. सदर शौचालयाची दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असून या मोडकळीस आलेल्या शौचालयामुळे काही अपघात होण्याची शक्यताही नागरिकांनी वर्तवली आहे. शौचालय दुरुस्त करण्याची जबाबदारी विकासकाची असून प्रशासनाने त्याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली. या संदर्भात त्यांनी टिवाड अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही नागरी समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची खंत केशवपाड्यामधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. हे म्हणजे जवळजवळ वर्ष होत आलं ना तिथे हा प्रॉब्लेम आहे. इथे वर्ष भिंत आता दिवसांदिवस सगळी ढासळत चाललेली आहे. आणि आम्ही टी-वॉर्डला सगळ्या लोकांनी म्हणून रहिवाशांनी जवळजवळ 200, 250, 300 लोक इथे संडासचा वापर करतात. तर आम्ही सगळ्यांनी सह्या करून तिथे टी-वॉर्डला जवळजवळ 8 महिने होतील लेटर दिलेलं आहे. तर फक्त ऑफिसर लोक येतात आणि फोटो काढतात, घेऊन जातात. असं 3-4 वेळा ते येऊन गेलेत. परत आता 2-4 दिवसापुढे गेल्या हप्त्यामध्ये परत मी गेली होती. त्या टायमाला त्यांना सांगितलं तर ते परत आलेत, परत बघून गेले. आणि मी सांगितलं जर तुम्ही इथे आमची जर व्यवस्था नाही केलीत तर आम्ही मोर्चा काढू केशवपाड्यातर्फे म्हणून सांगितलं तिथे. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे नगरसेवकाकडे गेला तर तो म्हणतो माझ्या ह्याच्यामध्ये नाही, बजेटमध्ये नाही. महानगरपालिका गेली तर म्हणतं ते SRAच्या ह्याच्यामध्ये. आता इसलं SRA ते एका बाजूला आले, पण ती हागणदारी ही जी योजना सरकार राबवतोय प्रत्येकाच्या घरोघरी, मग आता हे आमची काय ही हागणदारीच आहे ना. आमच्या घरी नको, आमच्या दारी जी आहे ती तरी आम्हाला तुम्ही स्वच्छ करून द्या आणि चांगली बांधून द्या. उद्या एखादी वयस्कर बाई तिथे गेली किंवा एखादी पोरगी तिथे गेली संडास घाईमध्ये पटकन दरवाजा ओढला तर त्या भिंती कोसळणार आहेत. म्हणजे तिथे ही जीवितहानी होणं ही 100% आहे. तर आम्हाला त्याच्याबद्दल ह्या लोक ज्या आहेत बायका तिथे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झालेली अल्पशा विश्रांतीची.
To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. माळी समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 185व्या जयंतीनिमित्त ज्ञानज्योत रॅलीतून शिक्षण क्रांतीचा संदेश देण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 185वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त ठाण्यात माळी समाज मंडळाच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोर्टनाका परिसरातून या रॅलीचा शुभारंभ झाला. तर या रॅलीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा समावेश करण्यात आला होता. ज्ञानज्योत हातात घेऊन कोर्टनाका परिसरातून ही रॅली पुढे रवाना झाली. यामध्ये शाळकरी मुलींनी पारंपरिक वेशभूषा धारण करून लेझीम नृत्य सादर केले. तर शेकडो महिलांसह शैक्षणिक क्रांतीचा संदेश देत ही रॅली पुढे गेली. मुलगी शिकली, प्रगती झाली, स्त्री शिक्षणाचा एक ध्यास, भारताचा करू विकास, सावित्रीबाईंचा वसा घेऊ, सर्वांनाच शिक्षण देऊ, अशा प्रकारची घोषणाबाजी या रॅलीतून करण्यात आली. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पथनाट्य सादर करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला महापौर संजय मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेविका विमलताई भोईर, नगरसेविका रेखा पाटील, नगरसेविका अश्विनी जगताप, महिला बालकल्याण सभापती विजया लासे, उपायुक्त संजय हेरवाडे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी पथनाट्य सादर करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेऊन शिक्षणाचे महत्त्व उपस्थित प्रेक्षक वर्गाला सांगण्यात आले. तर या कार्यक्रमामध्ये पालिका महिला कर्मचारीही सहभागी झाल्या होत्या. महापौर संजय मोरे यांनी या कार्यक्रमातून महिलांना मार्गदर्शन केले. तर पथनाट्यातून सावित्रीबाई फुले व सामाजिक प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पुण्यात गडकरींच्या पुतळ्याच्या झालेल्या तोडफोडीनंतर ठाण्यात गडकरी रंगायतन येथील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील संभाजी उद्यानात असलेल्या गडकरींच्या पुतळ्याची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नासधूस केली आहे. संभाजीच्या उद्यानात गडकरींचा पुतळा कसा याबाबत निर्माण झालेल्या आक्रोशामुळे पुण्यातील पुतळ्याची नासधूस करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या वास्तूच्या सुरक्षेत आज वाढ करण्यात आली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या वास्तूच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिवाय गडकरींच्या पुतळ्याचे बांधकाम येथे सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार येथे घडू नये या अनुषंगाने सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गडकरी रंगायतन येथे नेहमी असलेल्या सुरक्षा रक्षकांपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक आज तैनात केले होते. दोन्ही गेटजवळ सुरक्षा रक्षकांचा ताफा मोठ्या संख्येने पाहावयास मिळाला. शिवाय गडकरीमध्ये येणाऱ्या नागरिकांची देखील विचारपूस करून तपासणी केली जात होती. पुण्यातील वातावरणामुळे ठाण्यातही गडकरी रंगायतन येथील सुरक्षेमध्ये एकंदर वाढ केल्याचं दिसून आलं. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.